स्वामी भक्तांचे अनुभव भाग 21. शारीरिक व्याधींनी त्रस्त असलेल्या दुःखितांची कथा काय सांगावी. अगदी पराकोटीला गेलेले, असाध्य म्हणून डॉक्टरांनी सोडलेले, रोगाची चिकित्साच होऊ न शकलेले, औषधोपचाराचा खर्च करू न शकणारे, सर्व सुविधा आणि पैसा असूनसुद्धा गुण न येणारे असे विविध प्रकार होते. माझे प्रश्न उपस्थित करून उत्तरं मिळवण्याच्या संदर्भात आलेली एक केस यासाठी पुढे ठेवणार आहे. एक सोहोनी नावाचे पेंटर होते. नाटकांचे मेकअप, पडदे, बोर्ड लिहिणं वगैरे कामं करीत. व्यसनी होते, पण ते श्री स्वामींकडे आले होते ते निराळ्याच कामासाठी. त्यांच्या हातापायावर नायट्यासारखा काही त्वचारोग होता. सर्व डॉक्टरी उपचार झाले होते, गुण नव्हता. त्याला श्रींनी गणपतीच्या निर्माल्याच्या दुर्वांचा रस काढून घ्यायला सांगितलं. त्यात घालण्यासाठी अंगारा दिला आणि रोज नियमाने सूर्याला 12 नमस्कार घालून प्रार्थना करायला सांगितलं. त्याप्रमाणे केल्यावर काही दिवसांनी तो असाध्य रोग बरा झाला. यावर मी स्वामींना विचारलं, या अंगाऱ्याने आणि सांगितलेल्या औषधाने रोग बरे होतात ना? मग मी त्याचं पेटंट घेतो. द्या एक टोपलीभर अंगारा, हजारो रुपये मिळतील. त्यावर श्री स्वामी म्हणाले, हे रुपयांसाठी केलेलं नव्हतं हे एक, आणि या व्यक्तीसाठी सांगितलेला उपाय अशाच रोगाच्या सर्वांना उपयोगी पडेल असं नाही. असं का? गुण येण्याचं तत्त्व जरी एक असलं तरी तपशिलात फरक असतो. तो कसा काय? श्री स्वामी म्हणाले, याच पेंटरचं उदाहरण घेऊ. त्यांचा रोग त्यांच्या शरीरातील पंचमहाभूतांचा तोल गेल्यामुळे झाला होता. जे प्रमाण एकमेकांशी समतोल राखण्यासाठी हवं ते राहिलं नव्हतं. त्यात तेजतत्व कमी होतं, म्हणून ही व्याधी होती. आमच्या शास्त्राप्रमाणे शरीरात पंचमहाभूतांचा नेहमी समतोल साधलेला असावा लागतो. ज्या तत्वांची वाण अगर उणीव पडेल किंवा फाजील वाढ होईल त्यावेळी व्याधी निर्माण होतात आणि हा समतोल उपासनेनं साधता येतो. म्हणून याला तेजाची म्हणजे सूर्याची उपासना सांगितली होती. दुर्वांचा रस वातहारक आणि शीतलतेकरिता होता. अंगारा त्याचा विश्वास बसावा म्हणून होता. पण खरं औषध होतं उपासनेचं. त्याने ते मनापासून श्रद्धेने केलं. त्याचा बिघडलेला तोल समतोल झाला. त्याची व्याधी गेली. गुण आला तो श्रद्धेने, नियमित केलेल्या उपासनेने. आसन्न मरण पंथावरचे रोगी बरे झालेले पाहिले. सिरियस, होपलेस अशा केसेस जा, बरं वाटेल, हा अंगारा लाव, हे तीर्थ घे, अगर मी आता अंगारा फुंकतोय, उतार पडेल, असं सांगून त्याप्रमाणे गुण आलेले मी पाहिले आहेत. त्यात बेळगावचे एक व्यापारी, मलकापूरचा एक खाजगी नोकर आहे. मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, मुंबई अशा ठिकाणचेही अनेक लोक आहेत. असेच एक गृहस्थ आले. व्यवसाय शिंपीकाम. तुटपुंज्या उत्पन्नात भागत नाही. घरातील आजार किरकिर जात नाही, हीच मुख्य तक्रार होती. श्री स्वामींनी त्यांचा हात पाहिला, पत्रिका पाहिली, इकडे तिकडे जरा चौकशी केली आणि एकदम मध्येच म्हणाले, मला 300 रुपये देशील? आलेला गृहस्थ अवाक झाला. हे स्वामी असं काही मागतील, अगर खर्चाचं काही काम सांगतील अशी त्याला कल्पना नव्हती. नंतर श्री स्वामी म्हणाले, राहू देत, तुझ्या हातून काही घडण्यासारखं नाही. बरं का, असं कर, मी प्रसाद देतो, त्याला रोज आंघोळ केल्यावर जेवणापूर्वी नमस्कार कर, म्हणजे हळूहळू परिस्थिती सुधारेल. प्रथम घरातील औषधाची बाटली बंद होईल, ही खूट, जा आता. तो निघून गेला. मी गप्पच होतो. श्री स्वामी म्हणाले, अरे बोल ना काहीतरी. मी म्हणालो, जो मनुष्य स्वतःचं भागत नाही म्हणून त्यावर उपाय व्हावा या हेतूने आपल्याकडे आला, त्याच्याचकडे पैसे मागितले हे पाहून आश्चर्य वाटलं. कोणाकडूनही कामाचा मोबदला अगर काम करण्याचा खर्च म्हणून पैसे न स्वीकारणारं माझं श्रद्धास्थान असं लाचार कसं आणि का झालं याचा विचार करतोय. श्री स्वामी म्हणाले, मग काय करू? दुसरा उपायच नव्हता. कारण गेल्या जन्मी द्यायचे राहिलेले त्याचे 300 रुपयांचं देणं फिटल्याशिवाय त्याचा हा त्रास दूर व्हायचा नाही. ते लवकरात लवकर फिटणं जरूर आहे, नाहीतर त्याला अधिक त्रास होण्याचा संभव आहे. त्याला तूर्त तरी मार्ग नव्हता. मग आता काय करणार आहात? त्या धनकोची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. थोडी मुदत मागून घेतली.
या वेळात मी सांगितलेली उपासना मनोभावे श्रद्धेने केली तर त्याच्या वृत्तीत बदल होईल. मग मात्र यावर कायमचा गुण येण्यासाठी काही उपाय सुचवता येईल. मग त्याला तसं स्पष्ट का नाही सांगितलं? श्री स्वामी म्हणाले, अरे कसं सांगणार? आणि सांगितलं असतं तरी त्याचा विश्वास बसला नसता. बुवा पैसे उकळण्यासाठी भाकड कथा सांगतो असं समजून मी सांगतो त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं असतं. आलेल्यांचं अंतिम कल्याण दृष्टीसमोर ठेवून उपाययोजना सुचवण्याचं माझं व्रत मोडलं असतं. म्हणून त्याला काही न सांगता उपाययोजना करावी लागली. श्री स्वामी काही वेळा एखादी वस्तू अगर पैसे का आणि कशासाठी मागतात याचा उलगडा आज अशा रीतीने झाला. मागे एकदा एकाजवळ पेन मागितलं, एकाजवळ गॉगल मागितला, एकाजवळ एक जाजम मागितलं होतं, एकाजवळ एक कांबळं आण असं सांगितलं होतं. या सर्व वस्तू घरात श्री स्वामींकडे भरपूर होत्या. पारकर पेनपासून निदान 5-6 पेनं पडून होती. गॉगलसुद्धा निरनिराळ्या काचांचे उत्तम आणि हलके असे निदान 5 तरी होते. आणि श्री स्वामी स्वतः अगर इतर कोणी ते गॉगल कधीच वापरत नसत. घरात जाजमे अगर कांबळी कमी नव्हत्या तरीसुद्धा वस्तू का मागत हा एक प्रश्न होता. माझ्या मनात शंका होती. या सर्वांचं निरसन त्यावेळी न होता आज होत होतं. ज्याच्याजवळ पेन मागितलं होतं ते त्याने दिलं नाही. दुसरं चांगलं पाठवतो म्हणाला पण तेही आलं नाही. तो केवळ सहीमुळे एका प्रकरणात अडकला. आपल्याकडे येणाऱ्यांचं संकट येण्यापूर्वीच बंदोबस्त करून संरक्षण करण्याचाच श्रींचा प्रयत्न होता. इतर वस्तूंच्या बाबतीत देखील असंच आढळतं. आम्हाला जे नुसत्या डोळ्यांनी अगर विचारांनी दिसत नाही, संभाव्य वाटत नाही, अशा गोष्टी श्री स्वामींना स्पष्टपणे दिसत असल्यामुळे आणि त्यावरचा उपायही दिसत असल्यामुळे सकृतदर्शनी शंकास्पद वाटणारी मागणी श्री स्वामींना करावी लागते हेच यावरून स्पष्ट झालं. आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या त्रासामागे कोणकोणती कारणं असू शकतात आणि क्षुल्लक वाटणारी गोष्टसुद्धा कशी त्रासदायक ठरू शकते हे मागे आलंच आहे. आज गतजन्मातील राहिलेलं देणं फेडणं कसं भाग पडतं आणि ते फेडल्याशिवाय या जन्मी सुख, समाधान, शांती कशी दूर राहतात याचा एक पुरावाच जणू श्री स्वामींनी आज उघड केला. जोपर्यंत प्रत्येक का आणि कसं या प्रश्नाचं अदृश्य उत्तर आपणाला दिसत नाही तोपर्यंत तरी श्रींच्या सांगण्याप्रमाणे वागून सुख मिळवणंच हिताचं.